जळगावात गौरव ठोसर या तरुणासोबत 4 महिन्यांपूर्वी 10 मे 2025 ला लग्न झालेल्या मयुरी बुडकुले या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। हुंड्याच्या मागणीवरून सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप मयुरीच्या घरच्यांनी केलाय। मयुरीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे। याबाबत मयुरीचे वडील भगवान बुडकुले म्हणाले की 10 मे रोजी माझ्या मुलीचं लग्न गौरवशी झालं होतं। लग्नात ठरल्याप्रमाणे 5 लाख रुपये हुंडा देण्यात आला। मात्र लग्नाच्या 1 महिन्यानंतर मेडिकल टाकण्यासाठी स्वतःचं दुकान घ्यायचं आहे असं सांगत तिच्या सासरच्यांनी 10 लाखांची मागणी केली। या हुंड्यासाठी मयुरीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला। त्यामुळे कशीबशी 8 लाखांची जुळवाजुळव करून आम्ही ही रक्कम मयुरीच्या सासरच्यांना दिली। त्यानंतर उर्वरित 2 लाख काही दिवसांनी देऊ असं सांगितलं। मात्र पैशांसाठी मुलीच्या मागे तगादा सुरूच होता। घटनेच्या दिवशी दुपारी 1 ते 1:30 वाजता मयुरी सोबत बोलणं झालं होतं। त्यानंतर अचानक आम्हाला कॉल आला आणि तुमच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली। त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। त्याशिवाय मयुरीच्या मृत्यूनंतर सर्व नातेवाईकांनी ताबडतोब जळगावचं रुग्णालय गाठलं। मात्र त्या ठिकाणी सासरचे कुणीही हजर नव्हते आणि मृतदेह दवाखान्यात बेवारसपणे ठेवल्याचं सांगण्यात आले। या प्रकारानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक देत आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याची तक्रार नोंदवली। पोलिसांनी सहकार्य न करता तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। अंगावर तक्रारीची प्रत फेकून गैरवर्तवणूक केल्याचा आरोप मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे। मयुरी ही उच्च शिक्षित होती। तिनं BSc ॲग्री पर्यंत शिक्षण तिनं कंप्लीट केलं होतं। ती खंबीर असल्यानं आत्महत्या करूच शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीनं व्यक्त केलाय। शिवाय मयुरीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आणि व्रण देखील असल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय। दरम्यान मयुरीची आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा खून केला आहे। आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। या प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून काढून SIT मार्फत करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे। गायकवाड या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत।